नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे ना। आज आपण मस्तपैकी एक मेथीचा ठेचा बनवणार आहोत, तो भी एकदम 5 ते 10 मिनिटात तयार होणारा। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथं मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, एक लसणाची कांडी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। हे आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता। हे बघा अशा पद्धतीने। आता त्यानंतर मी इथे एक चॉपर घेतलेला आहे, चॉपरमध्ये एक कांदा घेतला, तर त्या कांद्याचे 4 तुकडे करून चॉपरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे। जास्त पण बारीक नाही करायचा, आणि जर तुम्हाला चॉपर नसेल तर तुम्ही चाकूने पण चॉप करू शकता। तर याला आपण एकदा चॉप करून घेऊ। आणि ह्यो मेथीचा भाजीचा ठेचा आहे ना, खूप छान होतो खायला, नक्कीच तुम्ही ट्राय करा। हे बघा अशा पद्धतीने चॉप करून घेतलेला आहे कांदा, तर आपण आता काढून घेऊ। आणि त्यानंतर एक टमाटा घेतलेला आहे। टमाटा अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण असं बाकीचं साहित्य टाकून तुम्ही बनवू शकता। तर टमाटा पण आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे, आणि आम्हाला खूप आवडतं टमाटा, त्यामुळं मी टाकलेला आहे। हे बघा टमाटा पण आपलं बारीक झालेला आहे, ते पण काढून घेऊ आपण। आणि त्यानंतर मी इथं आहे ना, एक गड्डी मेथीची भाजी स्वच्छ निसून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तर ती भाजी पण आपल्याला ह्या चॉपरमध्ये टाकूनच बारीक चॉप करून घ्यायची आहे। हे बघा छोटी गड्डी होती, आणि भाजी घ्यायच्या टायमाला कोवळी भाजी घ्या, जास्त जी निब्बर भाजी असते ना, आता सध्याला तर कोवळी भाजी येते मस्त मार्केटमध्ये, तर जास्त निब्बर भाजी घेऊ नका तुम्ही। हे बघा अशी चॉप करून घेतलेली आहे बारीक, तुम्ही चाकूने पण चॉप करू शकता। अगोदर धुवून घेतल्यामुळं परत धुवायची गरज नाही हिला, अगोदर धुवून मगच चॉप करायची। इथे एक पॅन ठेवून घेतलेला आहे मी, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं, आणि मग त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे थोडे चांगले फुलले का मग कांदा टाकून द्यायचा, कांदा 1-2 मिनिटं परतून घ्यायचा। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते टाकायचं आहे, कारण की कांद्यासोबत आपलं वाटण पण चांगलं परतलं जातं, कच्चापणा निघून जातो सगळं वाटणाचा। मिरची आपली जास्त तिखट होत नाही ठेचा। आता 1-2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा वाटण आणि कांदा पण चांगला परतला गेलेला आहे, तर आपण आता यामध्ये लगेच टमाटा ॲड करणार आहोत। आणि टमाटा लवकर परतावं म्हणून आपल्याला लगेच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टमाटे कांदा सगळे व्यवस्थित पटकन परतलं जातं। बरोबर 10 मिनिटांमध्ये हो ठेचा बनवून तयार होऊन जातो। हे बघा इथं एक अर्धी वाटी मी जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, शेंगदाण्याचं कूट नक्की टाका। आणि आता याला बी आणखीन 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने। आणि आता ही भाजी जी आपण चॉप करून घेतली होती ना, ती भाजी घालून घ्यायची सगळी। आता जरी जास्त दिसली तर नंतर चोपती, जशी जशी परतीतून आपण तशी चोपून जाते ती। आंबा कवळी भाजी असल्यामुळे पाणी टाकायची गरज पडत नाही किंवा काहीच नाही, त्यामुळे ना कवळी भाजी घ्यायची ठेच्याला कधी बी। आणि असा ठेचा आहे ना खूपच भारी होतो। आता आपण 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ, म्हणजे आपला ठेचा तयार होऊन जाईल। बघा किती छान आणि असं मस्त दिसत आहे, एकदम असं बघता क्षणी भूक डबल होऊन जाते, तर खूपच भारी आपला ठेचा इथं बनवून तयार झालेला आहे। तर चला तर आपण काढून घेऊ। तर काय मग बघून तर नक्कीच करून बघा, आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। कसं वाटलं नक्कीच सांगा।